कारण फायनलचा सामना आहे, 2-2 षटकांचा सामना असेल. मजा येणार आहे या मॅचमध्ये, कारण दोन्ही टीम देखील बलाढ्य टीम आहेत. एका बाजूला जर विचार करता तर देवगड तालुक्यातील देवगड हा संघ एक नामवंत संघ आहे. या संघाचा जर विचार करता युवराज सावंत देखील आहे, त्यानंतर प्रकाशजी पराडकर. आरापत कुठे दिसत नाहीये, आज कालच्या दिवसाचा हिरो आरापत आज नाहीये. त्यानंतर समीर वेंगुर्लेकर या टीमचा आयकॉन तोही कुठे दिसत नाहीये. स्वतः मालक या मला वाटतं या ठिकाणी टीम मध्ये आहेत, 11 मध्ये संतोषी तारकर हे देखील टीम मध्ये आहेत, हॉटेल संतोषीचे मालक. तर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजचं नाव काय मित्रांनो? गोलंदाजचं नाव अनुज येतोय गोलंदाजी मार्कवर. देवगड या टीम कडून पहिला गोलंदाज अनुज. पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. पंच वाईट घोषित करतायत, 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मिळते अनुजला. 1 धावसंख्या या ठिकाणी श्री गणेश होतोय अवांतरच्या स्वरूपात. आता मात्र पाऊस थोडा कमी झालाय, आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. आता मात्र तेच तर्रार चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. आणि 4 धावा, पंच 4 धावा आणि 4 धावा. या 4 धावाने संघाची धावसंख्या दिली ती 5. धावसंख्या दिली ती 5. या ठिकाणी संतोषी हॉटेल देवगड या संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थोडासा अंतप्रकार, थोडासा निर्णय येणारा काळ आपल्याला सांगून जाईल काय निर्णय योग्य होता की अयोग्य होता. वाईड घोषित करतायत पंच. दुसरा वाईड या ओव्हर मधला. धावसंख्या दिली ती 6. बिनबाद 6. केतन आणि महेश असे 2 सलामीवीर. पुन्हा एकदा आता मात्र पूल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. प्रॉपर टायमिंग, क्रिकेट मधली प्रॉपर टायमिंग फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. महेशाच्या बॅट मधून फक्त दिशा दिली चेंडूने बॅटला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता आउटसाइड ऑप्शन चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र पंच नो घोषित करतायत, शरीराच्या वरून जातोय चेंडू. नो घोषित करतायत पंच. नोच्या स्वरूपात 1 पळून काढलेली 1, एकूण 2 धावा. धावसंख्या दिली ती 14. धावसंख्या दिली ती 14. पुन्हा एकदा अनुजाचा पुढे चेंडू, शॉर्टफिट चेंडू वेगवान. पुन्हा एकदा पंच नो घोषित करतायत. दुसरा नो बॉल या ओव्हरचा. अजून एक पिरियडची संधी आहे. धावसंख्या दिली ती 15. फक्त 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या ओव्हरचा. अनुज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र भन्नाट वेग, तेच तर्रार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. उत्तर नव्हतं कारण पाऊस पडला होता, सिमेंट पिच आहे. चेंडू पडल्यानंतर वेगाने जातो या पिच वरती, त्यामुळे बीट होतोय बॅट्समन. आणि युवराजचं देखील कौतुक केलं पाहिजे. यष्ट्यांच्या मागे सगळी सूत्र आपले आहेत ते हातामध्ये घेतली आहेत युवराजने. पुन्हा एकदा आता मात्र केतनच्या बॅट मधून कडक बेधडक षटकार. 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या दिली ती 21. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता हा फटका, हाफ ट्रॅकरचा फटका. त्याला मात्र पूल केलाय, चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा अनुजाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू. कधी गोलंदाज सरस होतोय तर कधी फलंदाज सरस होतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या दिली ती 21. बिनबाद 21. 5 चेंडूचा खेळ संपतोय. 6 चेंडूंचा षटक आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचा फटका. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतले बाउंड्री लाईनची भेट. हा येतोय षटकार. धावसंख्या दिली ती 27. धावसंख्या दिली ती 27. खतरनाक फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. पायाला जवळ चेंडू होता. चांगला फटका या ठिकाणी केतनच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्या दिली ती 27. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 27 धावसंख्या. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मला वाटतं शशांक असेल बहुतेक. शशांक येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन. या फायनलच्या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक शशांक याच्या हातामध्ये सोपवले कप्तानने.
मॅजिक ओव्हर असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चित्त्याच्या चपळाईने मला वाटतं दुसरी देखील धाव पूर्ण होते. फ्लंबल होतो क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु 2 धावा मात्र काय रोखता येत नाही. 2 धाव पूर्ण होते. 2 धावेने संघाची धाव सांगितली ती 29, बिनबाद 29. मागच्या 2-3 सामन्यांचा विचार करतात तिलोड या संघाने प्रत्येक सामने बिनबाद नेलेत, आऊट झालेला नाही. केतन पण आऊट नाही, महेश पण आऊट झालेला नाहीये. पुन्हा एकदा आता मात्र पायाच्या जवळ चेंडू होता, बॅटची कट लागून चेंडू फायनलच्या दिशेने जातोय आणि 2 धावा. 2 धावेने संघ पोहोचतो तो 31 वरती. मागच्या 2 षटकांमध्ये तब्बल 45 धावा चेस झाल्या होत्या. हा क्रिकेट आहे, कधी इधर कधी उधर, कधी ही भूमी बॅटिंगसाठी फेवरेबल तर कधी ही भूमी गोलंदाजीसाठी फेवरेबल. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, लॉंगॉनच्या कपड्यावरसून षटकार. 8 धावा, मॅजिक ओव्हर. या 8 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 39. धावसंख्या झाली ती 39. सुंदर चेंडू, वाईड यॉर्कर. हे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील, कारण फायनलचा सामना आहे, आपल्याला अनुभव आहे, अनुभवाचा पूर्णपणे वापर करून घेतला पाहिजे. युवराज देखील तेच सांगतो, याच प्रकारचा चेंडू टाक. अनुजला देखील त्यांनी तेच सांगितलं होतं, वाईड यॉर्करचा प्रयत्न कर, परंतु शशांकने या चेंडूवरती चांगला प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि मला वाटतं दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. रनआउटची संधी होईल का, नाही. सुरक्षितरित्या क्रीजवरती पोहोचतायत दोन्ही बॅटर आणि 2 धावा. धावसंख्या झाली ती 41, बिनबाद 41. धावसंख्या झाली ती 41. शेवटचा चेंडू, या इनिंगचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. युवराज येतोय स्वतः चेंडूवरती. 1 धाव पूर्ण आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या दिली ती 42 आणि 43. एक मोठं टार्गेट सेट केलंय ते 42 ना झाले, 42 धावा झालेत आणि 43 धावांचं पाठलाग करायचं आहे ते संतोषी हॉटेल देवगड या संघाला. फायनलचा सामना, पैसा वसूल सामना या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक सामने हे शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत गेले. जास्तीत जास्त सामने हे शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले आहेत. सिरीज पण आहे ना, डायरेक्ट येतं ते. पंच घाई करायची आहे. संतोषी हॉटेल आपले 2 सलामी लगेच तुम्हालाच अंधप्रकाशामध्ये खेळावं लागेल, म्हणून वारंवार मी या ठिकाणी सूचना करतो, आपण घाई करा प्लीज. आणि तिलोड या संघाने लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. टीम मिटिंग घ्यायची नाही आहे आणि टीम मिटिंग घेण्याची आता मात्र वेळ मात्र राहिलेली नाही आहे, कारण अंधप्रकाश वाढत चालले आहे. जवळपास मला वाटतं 6:30 वाजून गेले आहेत. फायनलचा सामना आहे. 2 सलामीवीर मला वाटतं प्रकाश पराडकर आणि युवराज सावंत. स्वतः कर्णधार येतोय आणि संतोषी हॉटेल या देवगड टीमचा हुकमाचा एक्का. कालच्या शेवटच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती प्रकाश पराडकर यांनी, तशीच षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र आता करावी लागणार आहे. प्रकाश आणि युवराज. पावसाने देखील आपलं आगमन सुरू केलंय. सेकंड इनिंगला सुरुवात होतात पावसाने देखील आगमन सुरू केलंय. अनिकेत गोलंदाजचं नाव का, अनिकेत गोलंदाज साहिल. ओके, गोलंदाजी मार्कवर साहिल. स्ट्राईकला येतो प्रकाश पराडकर, नॉन स्ट्राईकला येतो युवराज सावंत. फायनलचा सामना चित्तथरारक, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. काही प्रेक्षक छत्री ओपन केली, काही प्रेक्षक
पावसामध्ये भिजत मॅच बघतायत. हीच आहे क्रिकेटची खासियत. पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु पंच वाईड घोषित करतायत. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होते. जशी काय फायनलला सुरुवात झाली आहे तशी पावसाने देखील आपली हजेरी लावली आहे. पुन्हा एकदा साईल्याचा पुढील चेंडू प्रकाश यांना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू, थोडा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळते. धाव संख्या दिली ती 2. आता मात्र संघाचा कर्णधार युवराज सावंत याच्यावरती आता पूर्णपणे जिम्मेदारी असेल. कमी वयात क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलेला खेळाडू युवराज. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीपचा फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय मला वाटतं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघ पोहोचतो 4 या धावसंख्येवरती. सेमीफायनल मध्ये 2 षटकांमध्ये 45 धावा चेस झाल्या होत्या, पण जर चांगली सुरुवात मिळाली होती केतन आणि महेश याला, तशी सुरुवात करावी लागेल युवराज आणि प्रकाश याला. दोन्ही देखील अनुभव आहे दोघांजवळ. अनुभवाचा कशा रीतीने फायदा घेत आहेत हे देखील पाहावं लागेल. सुंदर चेंडू, वेगवान, तेज तर्रार. कारण पाऊस पडला, सिमेंट पिच म्हटल्यावरती वेगाने चेंडू जातो. हाफ ट्रॅकर पडलेला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो की काय हे देखील पाहावं लागेल. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. डॉट येतोय, सॉरी, निर्धाव चेंडू. थोडा अंधप्रकाश झाल्यामुळे दिसत नाही आम्हाला देखील इथून. पुन्हा एकदा आता मात्र वाईड घोषित करतायत पंच. धावसंख्या झाली ती 5. संतोषी हॉटेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, आउटसाइड द ऑस्टमचा चेंडू होता. उत्तर नव्हतं युवराजकडे कारण अंधप्रकाश वाढत चालला. आपण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हा निर्णय मला वाटतं जरा चुकीचा ठरतो की काय. येणारी चेंडू आणि येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल कारण अंधप्रकाश वाढत चालला होता. पुन्हा एकदा त्यातवर चेंडू. आता मात्र पंच वाईट घोषित करतात. धावसंख्या झाली ती 6. आपण वरदान दिलं होतं समोरच्या टीमला बॅटिंग करण्यासाठी, कारण फायनलचा सामना दडपण असतं चेसिंग करताना आणि तसंच पाहायला मिळते मैदानावरती. धावसंख्या ती 6. अजूनही सामना संपलेला नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा कानाला गवसणी करून जाणारा चेंडू. षटक संपल्याची खून करतात पंच. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या दिली ती फक्त 6. ज्या प्रकारचा फायनलचा सामना रंगायला पाहिजे होता त्या प्रकारचा सामना रंगत नाहीये. एकतर्फी सामना होताना दिसतो की काय, कारण एक चेंडू, एक षटक शिल्लक आहे अजूनही. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर केतन. 37 धावांची गरज. फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. रन्स काही घेतली जात नाहीये कारण सामन्यामध्ये मला वाटतं औपचारिकता शिल्लक दिसते, फक्त रन नाही घेतली. निर्धाव चेंडू. केतन याचा पूर्णपणे विचार असेल मनामध्ये. चौकार, अरे बाउंड्री द्यावा, मला दिसत नाही इथून. 4 धावा. धावसंख्या दिली ती. आता मात्र बॅटची कट लागून चेंडू जातोय तो मात्र थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतो वेगानं. काही घाई करण्याची गरज नाहीये कारण काही घाई करण्याची गरज नव्हती कारण 4 धावा. धावसंख्या एकूण 5 धावा. 5-5 10 मगाची पण 5. 14 धावसंख्या झाली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. चांगलं कॅमेरा वर्किंग या ठिकाणी पाहायला मिळतंय. नाव काय? चांगलं कॅमेरा वर्किंग या ठिकाणी पाहायला मिळते. टेनिस cricket.in वतीने या ठिकाणी सागर आणि ओमकार यांच्या वतीने खरोखर त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. गेल्या 2 दिवसात खरोखरच कठोर मेहनत करून प्रत्येक चेंडू या ठिकाणी टिपावा लागतो. मोबाईलवरती क्लिक करावं लागतं. चौकार, षटकार, डॉट, 1 रन अशा अनेक बटणे ती त्यांना या ठिकाणी हँडल करावं लागतात. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आपण एवढ्या लांबून या स्पर्धेसाठी आलात, तुमचं देखील खूप खूप कौतुक.
धावसंख्या दिल्या ती 16. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक जास्त दिसते. प्रेक्षक देखील आता मात्र घराच्या वाटेने जाताना दिसत आहेत, कारण मॅच मध्ये ट्विस्ट दिसत नाहीये. एकतर्फी सामना होताना दिसतोय. तिर्लोट या संघाने, मी म्हटलं होतं, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं म्हणजे समोरच्या संघाला आपण वरदान दिलं असं. विनय जगताप या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेत. मजा घेतात ती देखील फलंदाजी करताना. कीर्तन याचा पुढील चेंडू, सेकंड लास्ट बॉल या ओव्हरचा आणि षटक संपल्याची खूण करतायत पंच. आणि ह्या ठिकाणी विजयी होतोय तो मात्र तिर्लोट हा संघ. विजयी संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे आभार. धन्यवाद. चला, विनिंग टीम आणि रनरअप दोघांनी पण आमच्या श्री देव मालवीरच्या प्रांगणात यायचं आहे प्लीज. मला वाटतं केतन तिर्लोटकर संघनायक आणि संघनायक युवराज सावंत आपल्या संपूर्ण